तुम्ही धर्मपत्नीच्या धर्माबद्दल स्पष्ट बोला. तुम्ही धर्मांतर करून घेताय सरळ. लोके साहेब हे आता 4-5 वर्ष ब्रेन वॉश करणार आपल्या आमच्या घरात डायव्हर्ट करतो. आता शिकलो सांगतो त्याच्या घरामध्ये तो सांगतो माझ्या आईचे सगळे दुखणी यांच्यामुळे गेली. डॉक्टर मेले का सगळे डॉक्टर. म्हणून बोलतात कुठल्या संस्थेमार्फत हे तुमचा धर्म शिक्षणाचा जो क्लास घेता तुम्ही कुठल्या संस्थेच्या कुठल्या मंडळाच्या त्याचे रजिस्ट्रेशन दाखवा आणि प्राधिकारी म्हणून ग्रामपंचायतीची परमिशन तुम्ही घेतली आहे का त्याचे रजिस्ट्रेशन दाखवा. आमच्या गावात मंदिर आहे ग्रामपंचायतीकडे पण मंदिर आहे. हे आमची पोरं मंदिर बाजूला आहे बाजूला जात नाही. बाजूला गणपती मंदिर आहे इकडे स्वामींचं मठ आहे स्वप्नीच्या वाडीत गणपती मंदिर आहे तिकडे यांना अर्ज द्यायला वेळ नाही. तुमच्याकडे येऊन बसतात दिवसभर. तुमच्या संस्थेने तुम्हाला असं सांगितलंय का एकत्र करा आणि आमच्या धर्माचं शिक्षण द्या असं सांगितलंय का असं सांगितलंय का तुमच्या संस्थेची उद्दिष्ट आहे का संस्थेचं उद्दिष्ट काय. लोके साहेब ह्यांका एवढाच एक प्रश्न विचारतो नका ह्यांच्या संस्थेचं उद्दिष्ट काय ही मीटिंग घेण्याचं काय उद्दिष्ट काय. भारत देशात सर्वत्र प्रार्थना होते. तसं नाही जिथं बाबा प्रार्थना घेतात तुम्ही काय केलं काय केलं तुम्ही भरकरू नका. तुमच्या संस्थेचं उद्दिष्ट काय या सगळ्यांना गोळा करून प्रार्थना घ्यायचं म्हणजे त्याच्या मागे इंटेन्शन काय आहे. नाही मस्जिदमध्ये कुठली प्रार्थना होते आम्ही तुम्हाला बोलवतो का